बैलगाडी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, आमची परंपरा आहे। परंतु 2011 सालापासून बैलगाडा शर्यतीवरती बंदी होती आणि महाराष्ट्रातील सगळे बैलगाडा संघटनाचे प्रमुख, बैलगाडा मालक आणि आमचे सहकारी मित्र आमदार महेशदादा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली गेली 8-10 वर्ष संघर्ष करत होते की बैलगाडा शर्यत चालू झाली पाहिजे। 2014ला राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं आणि तेव्हा 2017 साली महाराष्ट्र सरकारनं कायदा केला आणि बैलगाड्याच्या शर्यती चालू केल्या। परंतु प्राणीमित्र संघटना या कायद्याच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयामध्ये गेले आणि या कायद्याला त्यांनी स्थगिती मिळवली। परत सुप्रीम कोर्टामध्ये हा विषय गेला। सुप्रीम कोर्टामध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी चांगल्या वकिलांची फौज उभा केली आणि परत बैलगाडा मालकांच्या वतीनं या बैलाच्या पळण्याची क्षमता घेतली पाहिजे, त्याची चाचणी केली पाहिजे म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे तशी विनंती केली आणि मग एक कमिटी स्थापन करून बैलाची क्षमता यावरती अहवाल तयार केला आणि आज आम्हाला त्या गोष्टीचा आनंद आहे की सुप्रीम कोर्टामध्ये या अहवालाच्या वरती आज बैलगाडा शर्यती चालू करण्याच्या बाबतीमध्ये सशर्त अशी परवानगी दिलेली आहे। आज आम्ही खूप आनंदी आहोत की बैलगाड्याची शर्यत चालू झाली। याचं सर्वस्वी श्रेय हे बैलगाडा मालकांना जातं, बैलगाड्यांच्या संघटनांना जातं आणि पाठपुरावा करणारे आमचे सहकारी मित्र आमदार महेशदादा लांडगे यांना जातं। आजही ते दिल्लीमध्ये ठाण मांडून आहेत, आजही तिथं ते पाठपुरावा करत होते। त्यामुळे आज आम्ही सगळेजण आनंदी आहोत। गावागावामध्ये नव चैतन्य निर्माण या शर्यती चालू झाल्यामुळे झालेला आहे। गावगाड्याची आर्थिक जो कणा आहे तो कणा या बैलगाडा शर्यतीशी खूप जोडलेला आहे। गावगाड्यातल्या अनेक कुटुंबांचा चरितार्थ हा बैलगाड्यांच्यामुळे चालणं मुश्किल झाला होता, परंतु आज सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे परत गावामध्ये उत्साहाचं वातावरण तयार झालंय। आम्ही सगळे शेतकरी आनंदित आहोत, खुश आहोत। ज्यांनी या शर्यती चालू करण्यासाठी प्रयत्न केला त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो।